महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचे उद्या भूमिपूजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते उद्या भूमिपूजन होणार. दुपारी 12 वाजता भूमिपूजन कार्यक्रमाचं आयोजन. डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये पालिकेची मोठी कारवाई. अनधिकृत फेरीवाले आणि शेडधारकांवर पालिकेचा हातोडा. राजकीय पक्षांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पालिका ॲक्शन मोडवर. वंचित बहुजन आघाडीचा उद्या पुण्यामध्ये मोर्चा. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन. महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार. जालन्यामध्ये पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नामफलकाला शिंदेच्या सेनेनं काळं फासलं. अर्जुन खोतकरांचं फलकावर नाव नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक. शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी नामफलक उखडून फेकला. औरंगाबाद रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर नावानं ओळखलं जाणार. उर्दूमध्ये नाव लिहिण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. मराठी, हिंदी, इंग्रजीतच नाव लिहा असं राजपत्रामध्ये सांगितलं होतं. तळोदा तालुक्यामधल्या चांसेली घाटामध्ये टेमरी पॉइंटवर दरड कोसळली. दरड कोसळल्यानं धडगाव आणि तळोदा तालुक्याला जोडणारा घाट रस्ता पूर्णपणे बंद. 8 दिवसांपूर्वी घाटामध्ये अपघात होऊन 8 लोकांचा जीव गेला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वीज पडल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. कोरची तालुक्यामधल्या केसाळ डांबरी इथली घटना. सरगम सोमनाथ कोरचा यांचा मृत्यू तर योगेश गावंडे गंभीर जखमी. नाशिक पुणे महामार्गावर कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. महामार्गावर कंटेनर पलटी झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या रांगा. संगमनेरमधील चंदनापुरी घाटाजवळ दुभाजक तोडून कंटेनर पलटी. रेल्वे गेटजवळ रेल्वेच्या धडकेमध्ये 2 तरुणांचा मृत्यू. जळगावच्या पाळधी गावामधली घटना. हर्षल लन्नवरे आणि प्रशांत खैरनार असं मृत तरुणांचं नाव. अहमदाबाद एक्सप्रेसनं दोघांना धडक दिली. नाशिकच्या लासलगावमध्ये शिवनदीला यंदा दुसऱ्यांदा पूर. मुसळधार पावसामुळे शिवनदी प्रवाहित. निमगाव वाकडा इथल्या बंधाऱ्यावरून खडकावर पाणी कोसळत असल्यानं नयनरम्य धबधब्याचं सुरू. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये पावसामुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान. उत्पन्नाचं गणित बिघडल्यानं शेतकरी चिंतेत. प्रशासनानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगावच्या गिरणा परिसराला पुन्हा पावसानं झोडपलं. कापणी केलेली आणि उभी पिकं पावसामुळे भिजली. उरलेली पिकंही भिजल्यानं शेतकरी संकटात. बुलडाण्यामधल्या पावसामुळे कापूस पिकांचं मोठं नुकसान. बुलडाण्यामध्ये मागील 2 दिवसांपासून जोरदार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. गोंदियात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. पंचनामे करून शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. जळगावच्या पाचोऱ्यामधल्या बाळद परिसरात केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकरी हवालदिल. हमीभाव नसल्यानं जळगावातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. उत्पादन खर्च वाढत असताना केळीला मिळणारा बाजारभाव अत्यंत कमी. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे हमीभाव देण्याची मागणी. मनसेच्या दीपोत्सवानंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्कामधील मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा कचरा. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मैदानाची स्वच्छता. जोरदार पावसामुळे मैदानामध्ये चिखल. कांदिवलीमधील इमारतीला लागलेल्या आगीमध्ये 8 जण जखमी झाल्याची माहिती. 3घांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू तर 5 जणांना उपचार करून घरी सोडलं.